आज आपण एक अतिशय समाजाच्या हिताची व सर्वांनाच ती समस्या ही जाणवत आहे अशी एक समस्या आपण मांडणार आहोत. सध्या गुराळांची वाढती संख्या आपल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला गुराळाच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर त्या गुराळावरती जे परप्रांतीय इतर राज्यातून येणारे जे मजूर आहेत, हे मजूर आणत असताना मात्र गुराळ मालक चालक यांच्याकडून त्यांच्यासाठी संडासची सोय, शौचालयाची सोय ही केलीच जाते असे असू शकत नाही. आणि या माध्यमातून मात्र अनेक गुऱ्हाळ चालकांचे जे कामगार आहेत गुऱ्हाळावरील, हे मात्र शेती उपलब्ध असतानाही शेतीमध्ये जात नाहीत संडास करण्यासाठी, शौचालयासाठी. ते रस्त्याच्या कडेलाच पाय ठेवायलाही जागा नाही, इतक्या भयंकर प्रमाणामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुर्गंधी नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावे लागेल अशा प्रमाणामध्ये ते त्या रस्त्यावरतीच संडास करतात, शौचालय करतात. आणि यामुळे काय होतं, सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्या भागातून जात असताना नाक दाबून तो जो दुर्गंध आहे तो सहन करण्याची वेळ येते. आणि याचा विचार हा गुऱ्हाळ चालक मालक यांनी का करू नये? आपला व्यवसाय हा चालला पाहिजे, परंतु आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्यही या गुऱ्हाळ चालकांनी मालकांनी जपणं ही त्यांची जबाबदारी सामाजिकदृष्ट्या नाही का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि या माध्यमातून अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजकडे समस्या मांडल्या, आपला जन आवाजकडे समस्या मांडल्या. आणि त्या माध्यमातून हा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की आपल्या भागातील जे गुऱ्हाळ चालक आहेत यांनी आपल्या मजुरांसाठी, परप्रांतीयांसाठी आपल्या गावातील, आपल्या वाडीवस्तीवरील, आपल्या भागातील नागरिकांना त्यांच्या रस्त्यावर केलेल्या संडासचा, शौचालयाचा त्रास होऊ नये याची काळजी घेणं ही प्रथमतः आपली जबाबदारी ही नाही का? तसेच महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट व हेतू हा घरोघरी शौचालय, याला आपण हरताळ फासत नाहीत का? याचे उल्लंघन आपल्याकडून, नियमाच्या अटीचे उल्लंघन आपल्याकडून होत नाही का? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि याबाबत मात्र ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग यांचे कर्मचारी अथवा अधिकारी हे त्या रस्त्याने जात नाहीत का, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. तसेच कोणी याबाबत सर्वसामान्यच लोक ज्यांना त्रास होतो तेच आवाज उठवतात, तेच लोक सूचना करतात, या भागात असं, त्या भागात असं. परंतु सर्व प्रशासकीय अधिकारी यांची स्वतःहून अशा गंभीर बाबीकडे लक्ष देणं ही जबाबदारी यांची नाही का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि ह्या रोडवरती संडासला बसल्यामुळे रोगराईला एक आमंत्रण आहे. यावर संबंधित प्रशासकीय अधिकारी व गुऱ्हाळ मालक चालक यांनी स्वतःहून दखल घेऊन हा प्रकार तात्काळ थांबविण्याची मागणी समाजातून होत आहे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडोगण फराटा. जनहितार्थ, समाजहितार्थ, शासन हितार्थ हा एक व्हिडिओ नागरिकांच्या सूचनेनुसार अतिशय महत्त्वाचा बनविण्याचे ठरले. त्याबाबत एक खूप छान प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकते भविष्यात. आणि यावरती स्वतःहून गुऱ्हाळ चालक मालक हे व प्रशासकीय अधिकारी हे नक्कीच या रस्त्यावरती शौचालय करणारे, संडास करणारे यांच्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित गुऱ्हाळ चालक मालक यांना नोटीस काढू शकतात. व हा प्रकार चाललेला अतिशय गंभीर आहे, व थांबविण्याची मागणी व प्रतिक्रिया ह्या नागरिकांमधून खूप प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत. याबाबत नक्कीच प्रशासनाने दखल घ्यावी, हे अतिशय महत्त्वाचे व गंभीर बाब आहे.